नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा, ते सुद्धा फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा बाजरीच्या पिठाचा डोसा. आणि त्यासोबतच चटपटीत तयार होणारी बटाट्याची भाजी. खास थंडीमध्ये आवर्जून सर्वांनीच खावा असा हा बाजरीच्या पिठाचा डोसा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे आणि मोहरी छान असं तडतडून द्यायचं आहे. आता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये आपल्याला घालायची आहे. तेलामध्ये ही पेस्ट आपण छान अशी परतून घेणार आहोत, जेणेकरून याचा कच्चेपणा सर्व निघून जाईल. त्यानंतर अगदी थोडंसं हिंग आपण यामध्ये घालायचं आहे आणि एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण हा कांदा थोडासा परतून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे चिरून यामध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे मी 6 ते 7 बटाटे उकडलेले चिरून घेतलेले आहेत. आता हे संपूर्ण बटाटे यामध्ये घातलेले आहेत. त्यानुसार इथे आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. आणि एक 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी इथे आपली ही तयार झालेली आहे. आता तयार केलेली भाजी इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता ही बटाट्याची भाजी आपण एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बाजरीचे पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे. इथे तुम्ही मोठा रवा देखील घेऊ शकता, पण आपल्याला इथे अर्धी वाटीच घ्यायचा आहे. 1-2 चमचे दही इथे आपण यामध्ये घेणार आहोत. दही घातल्यानंतर सुरुवातीला इथे आपण अर्धी वाटी पाणीच यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी सुरुवातीलाच इथे आपल्याला एकदम जास्त असे घालायचे नाही. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे बारीक केल्यानंतर यामध्ये पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही, या पद्धतीचं बॅटर इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं बॅटर यावरती आपण प्लेट ठेवून एक 5 मिनिटांसाठी असेच साईडला ठेवून देणार आहोत. एक 5 मिनिटांनंतर हे बॅटर छान असं भिजलेलं असेल. यावरती आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत.
आता हे मिक्स केल्यानंतर अगदी चिमूटभर असा सोडा इथे आपल्याला यावरती घालायचा आहे आणि 1-2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहोत. तर लगेचच इथे आपण हे डोसे तयार करायला घेऊयात. एका साईडला गॅसवरती मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडून इथे आपण हा तवा एका टिश्यू पेपरच्या किंवा रुमालाच्या साहाय्याने हा तवा क्लीन करून घेणार आहोत आणि 1 चमचा बॅटर इथे आपल्याला या तव्यावरती टाकायचा आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपण हा डोसा छान असा पसरवून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे. यानंतर इथे आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. इथे तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता. आता गॅसचा फ्लेम कमी करून 6 ते 7 मिनिटांसाठी हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता 7 ते 8 मिनिटांनंतर या डोशाचा कलर चेंज झालेला आहे. इथे आपण हा डोसा आता काढून घेणार आहोत. तर मस्त असा कुरकुरीत छान असा डोसा इथे तयार झालेला आहे. कलर देखील तुम्ही पाहू शकता. आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेणार आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये इथे आपण हा डोसा खास थंडीमध्ये तयार करू शकतो. बाजरीची भाकरी किंवा बाजरीचे इतर पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही आवडीने खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने बाजरीचा हा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करू शकता. आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा खास थंडीमध्ये हा बाजरीच्या पिठाचा डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.